संतांच्या सद्ग्रंथांचा सततचा अभ्यास, सततचं श्रवण, सततचं मनन आणि निधिध्यासन, या 3 पायऱ्या अंतरंग साधनाच्या ज्या आहेत, हे अंतरंग साधन सातत्याने जर आपण करत राहिलो तर आपलं अंतःकरण घडत राहतं आणि जुन्या घड्या ज्या आहेत आपल्या जीवदशेतल्या त्या मोडून टाकणं आणि नवीन घड्या साधनेच्या संत विचारांप्रमाणे घालून घेणं, याला साधना असं म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. आनंद योगी श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणी मनपूर्वक वंदन करते. श्रद्धेय वंदाताईंना वंदन करते. आचार्य माधुरीताई यांनाही अभिवादन करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. दशक 3 स्वगुण परीक्षा, समास पहिला दुःख निरूपण. मागील सत्रामध्ये या समासाचा आपण सविस्तर विचार केला आहे. आता याच समासाचा धागा धरून हे पुढचे जे 4 समास आहेत त्या 4 समासांचा आपण विचार करणार आहोत. या 4 समासांमध्ये समर्थांनी एका प्रापंचिकाची शोकांतिका सांगितलेली आहे. बघा, हे 4ही समास वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की सरळ सरळ अर्थ तर आम्हाला समजतोय की हो या समासांचा, आणि दुसरं असंही वाटून जातं की एवढी सगळी संकट थोडीच एकाच जीवनात, एकाच कुटुंबावर येतात. समर्थांच्या काळची जर कौटुंबिक परिस्थिती आपण बघितली, सामाजिक परिस्थिती बघितली, राजकीय परिस्थिती ही अत्यंत वेगळी होती. त्या काळच्या समस्या, त्यांचं स्वरूप हे वेगळं होतं. आता आज काळ बदलला, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती बदलली, संदर्भ बदलले, पण त्यातला गाभा मात्र जो आहे तो एकच अनुभवाला येतो, तो म्हणजे सुख आणि दुःख. एक उदाहरण घेऊया म्हणजे लक्षात येईल. बघा, मूल जन्माला येण्याचा आनंद सर्व काळी एकच आहे. समर्थांच्या काळीही आनंदच होत होता जन्माला, अपत्य आल्यानंतर, आणि आजही तितकाच तेवढाच आनंद होतो. बघा, जीवनात अनेक प्रसंगांनी आनंद होतो, पण ते सापेक्ष आनंद असतात. आता ही एक नाण्याची एक बाजू जर आपण म्हटलं तर नाण्याची दुसरी बाजू जी आहे दुःखाची. आता सुख ही नाण्याची एक बाजू, ते सर्व काळी सापेक्षतेने मिळत असतं, आणि नाण्याची दुसरी बाजू जी आहे ती दुःख आहे. आता ही सुख आणि दुःख कालानुरूप प्रसंग बदलले, पण सुख आणि दुःख मात्र तीच राहिली. आपल्या सगळ्यांना सुख आणि दुःख अनुभवाला येतातच. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रसंग जे आहेत ते सुखदुःखाचे येतच राहतात. मग आपल्या आजच्या कौटुंबिक परिस्थितीशी हे प्रसंग जर आपण पडताळून बघितले तर लक्षात येतं की या समासाचं चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्या आजच्या जीवनाशी हे जोडून जर घेतलं तर असं वाटतं काहीच तर बदललेलं नाहीये. सगळ्या त्याच गोष्टी आपल्याला आता अनुभवायला येत आहेत सुखदुःखांच्या. बघा, थोडा आपण विचार करूयात. आपण सर्वांनी कधी ना कधीतरी नाटक बघितलेलं आहे. आता आरतीताईंनी जो उल्लेख केला की समर्थांनी एक जीवनपट याच्यात सांगितलाय. जीवनपट म्हणा, चित्रपट म्हणा किंवा नाटक म्हणा, जर एक असं रूपक घेतलं की समजायला सोपं जातं. आता नाटक आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी बघितलेलं आहे. नाटक लिहिणारा एक लेखक असतो, दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक असतो, नाटकाचा सेट कसा असावा हे ठरविणारा नेपथ्यकार असतो, नाटकामध्ये प्रसंगानुसार मधून मधून संगीत असतं, ते देणारा संगीतकार असतो, आणि मुख्य असतात ते नाटक सादर करणारे कलाकार. लाईट असतो, ज्याच्या प्रकाशात नाटकाचं सादरीकरण होतं, आणि ज्या प्लॅटफॉर्म वरती सादरीकरण होतं ते स्टेज असतं. आता एकूण 7 गोष्टी झाल्या. आता हे जे रूपक आहे आपण आपल्या प्रपंचाला लावून बघूयात. बघा, देहादी प्रपंचाचं हे नाटक, ज्याला आपण लीला म्हणतो, ईश्वराची जी आहे, त्यांनी हे जग निर्माण केलं. कसं निर्माण केलं तर सहज उत्तर मिळतं की त्याची लीला आहे. मग या देहादी प्रपंचामध्ये जीव जन्माला येतो, त्याच्या जन्माची कथा लिहिणारा लेखक कोण आहे हो? समर्थ म्हणतात, मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण,
केला कर्माचे फळ आपण भोगिना आता. पापाचे फळ ते दुःख, पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य ते आवश्यक भोगणे लागे. आपल्याच कर्मानी जीव जन्माला येतो, म्हणजे नियोजित कर्मानुसारी प्रारब्धाचं स्क्रिप्ट तयारच असतं. म्हणजे लेखक कोण झाला? तर जीवच झाला. 2. दुसरा मुद्दा मी सांगितला, की हा दिग्दर्शक असतो. तो कोण आहे? आता दिग्दर्शक करणारा कोण आहे? तर हा ईश्वर आहे. त्या जीवाच्या कर्मानुसारी त्याला कुठे जन्माला घालायचं, कुणाच्या पोटी घालायचं, मुलगा का मुलगी, कोणता उद्योगधंदा व्यवसाय त्याच्या वाट्याला यावा. आता ही संचितातली फलोन्मुख झालेली कर्म जीवाला प्रारब्ध रूपाने कशी भोगता येतील ही व्यवस्था संपूर्णपणे ईश्वराची आहे. म्हणजे आपल्या जीवनाचं दिग्दर्शन करणारा कोण आहे? तर तो ईश्वर आहे. तिसरा मुद्दा, नेपथ्य म्हणजे सेट कोणता असावा? श्रीमंतीचा असावा, गरिबीचा असावा का मध्यमवर्गीयांचा असावा? बघा आपण म्हणतो की काय नशीबवान आहे हो, सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आलाय. आणि अजून एक दुसरं वाक्य असतं, इतकी परिस्थिती गरिबीची आहे की अन्नाचा कण नाहीये घरामध्ये. आणि तिसरे, मध्यमवर्गीय, खाऊन पिऊन सुखी असलेले. आता हे नेपथ्य ठरवलं कोणी? तर हे ईश्वराने ठरवलेलं आहे. चौथा मुद्दा, नाटकाला संगीत असतं. आनंदाचा प्रसंग असेल तर उत्साहवर्धक, आल्हाददायक संगीत असतं. दुःखाचा प्रसंग असेल तर सूर वेगळेच लागलेले असतात. अगदी त्याचप्रमाणे जीवनामध्ये आनंदाचे दिवस जेव्हा असतात तेव्हा जीव आनंदाने हुरळून जातो आणि दुःखाचा प्रसंग आला की तो दुःखाने होरपळून जातो. डॉक्टर काका म्हणतात, मी सुखी मी दुःखी ऐसा विलाप चाले मुखी. या सुखदुःखांच्या पार्श्वसंगीतावर सतत जीवाचं जीवन जे आहे ते सुरू असतं. पाचवा मुद्दा, नाटक सादर करणारे कलाकार असतात. प्रमुख भूमिका, नायक, खलनायक, मुलाची भूमिका कोण करत आहे, मुलीची भूमिका कोण करत आहे, शेजाऱ्याची भूमिका कोण करत आहे. बघा लेखकाने ज्या त्या भूमिका ठरवून दिलेल्या असतात आणि समर्थ आपल्याला ती भूमिका सांगतात. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली. बघा एकाच कुटुंबात पोटी पाठी प्रेम देण्यासाठी किंवा सूड गवण्यासाठी व्यक्ती जन्माला येतात आणि प्रत्येक जण आपापली भूमिका घेऊन जन्माला येतो. हा माझ्याच वाट्याला का, ही माझ्याच वाट्याला का, का म्हणजे तू तसं काही करून ठेवलं आहेस म्हणून. प्रेम देण्यासाठी आली आहे आणि सूड गवण्यासाठी आली आहे. अनेक नातेवाईक आहेत, शेजारी पाजारी आहेत, हे सगळे आपापली भूमिका घेऊन जन्माला येतात. माझी एक भूमिका ठरलेली असते त्या नाटकामध्ये, या प्रपंचाच्या. 6वा मुद्दा आहे, आता हे नाटकाचं सादरीकरण जे होतं ते लाईटच्या प्रकाशामध्ये होतं. आता एक लाईट असतो आपल्याला माहिती आहे स्टेजच्या वरती. आता हा लाईट जो असतो तो साक्षी असतो. त्याला रंगमंचावर चाललेलं विनोदी नाटक आहे का गंभीर नाटक आहे का एकपात्री प्रयोग आहे, हे तो लाईट काहीही जाणत नाही. त्याला त्याचं काहीही माहिती नसते. त्याचा फक्त साक्षीत्व भाव असतो. आणि असा साक्षीत्व भाव ज्यांच्या ठिकाणी असतो ते संत, ते सद्गुरू. त्या श्री समर्थांनी स्वतःचा प्रपंच नाही केला, पण या संपूर्ण जगताचा प्रपंच त्यांनी साक्षीत्वाने केला. समर्थांनी जे भारतभ्रमण केलं, त्या भारतभ्रमणामध्ये मानवी मनाचा, मानवी जीवनाचा केलेला अभ्यास पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं. इतके बारकावे समर्थांनी या समासामध्ये टिपलेले आहेत. निरीक्षण समर्थांचं बघितलं तर आपल्याला अवाक व्हायला होतं. म्हणून हे साक्षीत्वाच्या भूमिकेतून हे चित्रण या समासांमध्ये समर्थांनी केलेलं आहे. बघा, अनेक जन्म प्रवाहपतितासारखं जीवन जगणारे आपण सुखदुःखात्मक जीवनाला जीवन समजून आपण जीवन सगळे जगत असतो. त्यात अजून भर असते ती कवींच्या काव्यांची. डॉक्टर काका एक नेहमी उदाहरण सांगतात. एक गाणं आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं बघा. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे. हे रेडिओवर खूप गाणं लागायचं. आणि हे गाणं ऐकलं की ते असं वाटतं की हे गाणं किती माझ्या आयुष्याची जुळतंय ना. माझ्या आयुष्यामध्ये पण किती दुःख आलेली आहेत आणि सुख फारच कमी आहे.
आणि ते सगळंच एकदम आपल्याला आपलं वाटायला लागतं. तो तो कवी आपला वाटायला लागतो. ते लिहिलेलं गाणं आपल्याला वाटायला लागतं. ते प्रसंग आपल्या डोळ्यासमोरून सरकायला लागतात. डॉक्टर काका पुढे जाऊन म्हणतात, की माझ्या वाट्याला खूप दुःख आली हो आणि कोणी जर घरामध्ये आलं असेल, मैत्रीण असेल, मित्र असेल किंवा फोन जर झाला आपला कुणाशी, तर आपल्या डोक्यात चित्तात तेच ठाण मांडून बसलेलं असतं. आपण म्हणतो अगं म्हणजे एक दुःखीच अंतःकरण असतं, की लगेच आपण म्हणतो अगं किती दुःख आहेत माझ्या वाट्याला, की दुसरी म्हणते अगं माझ्या वाट्याला पण खूप दुःख आली. आणि मग डॉक्टर काका सांगतात, असं जे प्रापंचिकांचं जीवन असतं, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू कुपंथ. जोपर्यंत संत आमच्या जीवनात येत नाहीत, सद्ग्रंथांचं आम्ही वाचन, अभ्यास करत नाही, तोपर्यंत आपल्या लक्षातच येत नाही, की एवढं प्रवाह पतितासारखं जीवन तुम्ही आम्ही जगत असतो. आता हे समर्थ जे वर्णन करतात ना या समासांमधून, ते वास्तव जीवनाचं दर्शन घडवून देणार आहे. आणि ते का घडवून देतात असं हे वास्तव दर्शन? तर खडबडून जागं होण्यासाठी. आणि खडबडून जागं झाल्यानंतर नाटक बघा आपण नाटकाच्या आत्ता भाषेत बोलत होतो. खडबडून जागं झाल्यानंतर नाटक ज्या स्टेजवर चाललेलं आहे, ते स्टेज म्हणजे अधिष्ठान, म्हणजे परब्रह्म, म्हणजे भगवंत, त्याचं अनुसंधान ठेवण्यासाठी. कारण त्याचं अनुसंधान ठेवण्यातच माझं हित आहे. डॉक्टर काका म्हणतात, नामाच्या तालावरती म्हणजे अधिष्ठानरूपी स्टेजवरती या देहादी प्रपंचाची सर्कस जशी चालायची असेल तशी चालू देत. पण लक्ष मात्र कशावरती पाहिजे? अधिष्ठानावरती, नामावरती. कारण या प्रपंचाचं स्वरूप जे आहे ते सुख-दुःख हेच असणार आहे. पुढे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काळ, परिस्थिती, संदर्भ सगळे बदलतील, पण तत्व जे आहे, जो गाभा जो आहे, तो मात्र एकच राहणार आहे. बघा आता समासांमध्ये जो तपशील आलाय, त्याचा आपण विचार करत जाऊयात. बघा सुरुवातीला समर्थांनी शिशु अवस्थेमधील जीवनाचं अतिशय करुणरम्य असं वर्णन केलेलं आहे. बाळ आणि बाळाची आई यांच्या आपापसातील संबंधाचे अत्यंत सूक्ष्म पदर समर्थांनी हळुवारपणे उलगडून दाखवलेले आहेत. आता जन्मलेलं जे बाळ असतं त्याला काही बोलता येत नाही, काही सांगता येत नाही. आता त्याला माहिती असतं ते फक्त रडणं, भूक लागली की रडणं, दुपटं भिजलं की रडणं, भीती वाटली की रडणं, काही दुखत असलं, जखम झाली तरी ते रडतं. आता हीच जी या बाळाची अवस्था आहे, ही समर्थांनी वर्णन केलेली आहे पहिल्या समासामध्ये स्वगुण परीक्षेच्या. आता बाळाच्या दुखतंय पोटामध्ये, पण आई मात्र काय पाजतीये त्याला? दूध पाजतीये. आता किती दुःख होत असेल हो त्या बाळाला? आता आपण सगळेजण ह्याच्यातून गेलेलो आहोत. नेहमीचा अनुभव असतो बघा बहुतेकांचा, की बाळाच्या कानातलं जे सुंकलंय, ते अडकतं कुठेतरी दुपट्याच्या धाग्यामध्ये आणि ते अडकल्यामुळे त्याला ते ओढलं जात असल्यामुळे दुखतं खूप आणि ते कळवळून बाळ रडतं. आता आपल्याला काहीच कळत नाही, की हे का रडतंय? आपण त्याला वर करतो, खाली करतो. अजून त्याला असं वाटतं रडतोय म्हणून बाहेर नेतो, हलवतो. ते अजून रडतं. कारण ते कानातलं सुंकलं ओढलं जातं आणि त्याला खूप वेदना होतात. आता त्या छोट्या जीवाची स्थिती काय असेल आणि किती दुःखद असेल, आता याची आपल्याला कल्पना येते आई म्हणून त्यावेळेस. पण तरी त्या जीवाला किती यातना होत असतील, हे त्यालाच माहिती. पुढे समर्थांनी सांगितलंय, की लहान मुलांच्या आजारांचा तपशील दिलेला आहे. एक त्याच्यातला बघूयात आपण, की लहान मुलांचे आजार. जन्मतःच मुलांना काय असते तर कावीळ असते. पण ती जेव्हा कावीळ वाढते, तेव्हा त्याला काचेच्या पेटीत ठेवायला लागतं. ठराविक तिथे टेम्परेचर असतं. आता तो आजार बरा होण्यासाठी म्हणून ती सगळी व्यवस्था केलेली असते. पण तरी सुद्धा त्या कवळ्या त्याच्या स्किनला तिथे किती त्रास होत असेल, हे तोच जाणे. अशा अनेक जन्मल्यापासून त्या बाळाला कितीतरी दुःखांना सामोरं जावं लागतं. आता असं निरागस बाळ जेव्हा आपण बघतो की नाही, तेव्हा असं वाटतं की किती सुखी जीव आहे हो हा. सगळं आयतं मिळतं, काही काळजी नाही. कारण आपण आपलं जीवन कसं सुरू असतं? काय होईल, कसं होईल? काहीतरी सारखं आपण धडपडत असतो, करत असतो. मग असं त्या बाळाकडे बघितल्यावर असं वाटतं की किती सुखी जीव आहे. पण हा जीव संपूर्णपणे त्या मातेवरती अवलंबून असलेला आहे.
माता ठेवील तसं तो राहतो. एक प्रसंग आठवला म्हणून सांगते. खिडकीमध्ये 15-16 कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या होत्या. एकावर एक अशा घड्या घालून ठेवल्या होत्या एका आईने. आता बाळाला ऊन लागावं म्हणून खिडकीजवळ तिने झोपवलं आणि आई कामाला लागली, की बाळ शांतपणे झोपलेलं आहे. थोड्या वेळाने येऊन बघते तर कपड्यांच्या सगळ्या घड्या बाळाच्या तोंडावरती पडल्या होत्या. तिने घाईघाईने त्या बाजूला केल्या, पण तोपर्यंत बाळाचा श्वासोश्वास बंद पडला होता. असे अनेक प्रसंग लहानपणी होत असतात. उदाहरणादाखल म्हणून मी एक इथे प्रसंग सांगितला. या सगळ्या प्रसंगातून आता समर्थांनी पण इथे आपल्यासमोर समासामध्ये यादी दिलेली आहे, की कुठले-कुठले आजार होतात, कुठले-कुठले प्रसंग त्या बाळावरती गुदरतात. आता या सगळ्या प्रसंगातून पूर्वपुण्याईने जर ते बाळ वाचलं, तर आई हेच त्याचं सर्वस्व होऊन जातं आणि आई वाचून एक क्षणभरही तो राहू शकत नाही. समर्थ म्हणतात, "जरी ब्रह्मादिक देव आले, अथवा लक्ष्मीने अवलोकिले, तरी नवचे बुझाविले आपले माते वाचुनी." प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला, प्रत्यक्ष लक्ष्मीने जरी दर्शन दिलं, तरी त्याचं समाधान आईशिवाय कोणीही करू शकत नाही. मग ती आई कुरूप असू देत, कुलक्षणी असू देत, करंटी असू देत, तरी सुद्धा त्याला आईच हवी असते. कारण ती त्याचं काय असते, तर ती सर्वस्व असते. आता ह्या सगळ्या आपल्या अनुभवातल्या गोष्टी आहेत. काही वेगळं समर्थ सांगत नाहीयेत. पण तरी सुद्धा परत-परत कसं असतं, की सुखाचे दिवस आले, की माणूस हुरळून जातो म्हटलं आणि दुःखाचे दिवस आले, की तो होरपळून जातो. सुखाचे दिवस आले, की सगळं तो विसरून जातो. आणि म्हणून संतांना हे परत-परत सांगावं लागतं. बघा, जे मूल क्षणभरही आईला सोडून राहू शकत नाही, तेच 5-6 महिन्यांचं झाल्यानंतर कोणी चप्पल घालून बाहेर जायला लागलं, की आईच्या कडेवरून हात काढून त्या व्यक्तीकडे जातं आणि आईला टाटा करायला तयार होतं. थोडंसं आईला किंचित अंतःकरणात खंत वाटते, की अरे, माझ्याकडे मला चिकटून बसणारं बाळ लगेच बाहेर जो जाते व्यक्तीच्याकडे जायला तयार झालं. पण ठीक आहे, ती एक प्रगती असते. नंतर खेळायला लागला, की हाका मारून-मारून आई दमते. इतका खेळायचा नाद लागतो, की पुढे आणखीन तो मोठा होतो. मग आपल्या पायावर उभा राहतो आणि मग आईच्या वाट्याला खूपच कमी येतो तो. कारण खूप वाटेकरी आता झालेले असतात. आता मोठा होतो, नोकरी लागते. मग आता चिंता कशाची लागली? आता 2चे 4 करा. आता 2चे 4 करण्याचा घाट कोण घालतं? तर आई-वडीलच घालतात. आणि शुभमंगल झालं, की डॉक्टर काका म्हणतात, की ज्याला मी 25-26 वर्ष सांभाळला, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, मरून वाढवलं आणि एका रात्रीत तिचा झाला. आधी आईशिवाय करमत नव्हतं, आता पत्नीशिवाय करमत नाही. ते गाणं होतं ना एका सिनेमातलं, हम बने तुम बने एक दुजे के लिए. आता कोणाची आठवण आहे सतत? तर आठवण पत्नीची आहे. आता पत्नी सुद्धा पतीला म्हणते, "तुम्ही माझ्या जीवातील जीव." बघा, समर्थांनी अतिशय सुरेख या समासामध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे. खरं समर्थ कसे आहेत तर प्रापंचिक नाही आहेत. संन्याशी आहेत, पण तरी सुद्धा इतके बारकावे समर्थांनी टिपलेले आहेत. ती पत्नी म्हणजे तुम्ही माझं सर्वस्व आहात. की हा लगेच काय होतो? पाघळतो. स्त्री कारणे लोलंगता समर्थांचे शब्द आहेत. स्त्री कारणे दीन होतो. ती इतका दीन होतो, की तिच्यासाठी आई-वडिलांचा पण तो त्याग करायला मागे-पुढे पाहत नाही. आता जीवन पुढे-पुढे सुरू असतं. जिच्यावर इतकं प्रेम केलं, तीच एक दिवस काय होते तर मरण पावते आणि मृत्यूच्या दुःखाने हा ऊर बडवून रडायला लागतो. बघा, हे कुठपर्यंत 10-13 दिवस होत नाहीत तोपर्यंत. याला स्मशान वैराग्य असं म्हणतात. थोड्या दिवसांनी ते काय होतं परत दुसरं लग्न करतो. आता इथेच लक्षात येतं, बघा हे सगळे जर प्रसंग आपण जर बघितलं, तर आपल्याच एका जीवनामध्ये हे नाहीयेत. पण आपण अवतीभोवतीचं निरीक्षण केलं तर लक्षात येतं, की अशीच परिस्थिती आज सुद्धा आहे. आणि म्हणून 450 वर्ष झालं तरी ग्रंथ जो आहे आज आपल्याला उपयोगाला येतो. दुसरं लग्न झाल्यानंतर इथेच आपल्या लक्षात यायला पाहिजे, की कोणाचंही कोणावाचून अडत नाही.
बघा आता कारण अनेक असतात दुसऱ्या लग्नाची, की पत्नी वाचून घर सुनं सुनं वाटतं, मुलाला आई पाहिजे, एवढं समोर पडलेलं आयुष्य एकट्यानेच कसं काढणार. आता व्यावहारिक सत्तेत कारण बरोबर असतातही, पण ज्या पहिल्या पत्नीने प्रामाणिकपणे, कष्टाने, प्रेमाने संसार केला, तिला विसरायला काही महिने सुद्धा जावे लागत नाही, हे एक वास्तव समर्थ आपल्या समोर मांडतायत. मग आता प्रपंच नेटका करायलाच पाहिजे. जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत प्रपंच नेटका करावा, पण त्याच्यामध्ये परमार्थ काही करावा, असं आपल्याला समर्थ सांगतायत, की प्रपंच प्रेमाने करा, त्याच्यामध्ये परमार्थ करा आणि प्रपंच करताना कुठेही गुंतू नका. हे खूप महत्वाचं सूत्र आपल्याला इथे समर्थ सांगतायत. बघा आता यांनी प्रपंच मांडला. आता काय झालं? पैसा संपला, व्याधीने त्रस्त झाला, खूप कष्ट व्हायला लागले आणि तो म्हणतोय की आता मरण देगा देवा, बहुत कष्ट झाले जीवा, जगणं नकोसं झालंय मला, तू मला लवकर ने. बघा माणसाची एक प्रवृत्ती असते बरं का. एक ओळखीच्या भगिनी भेटल्या होत्या मला. म्हटलं ताई खूप दिवसांनी दिसला तो. बरी आहे ना सगळं? म्हणाल्या कुठलं काय हो, काहीच बरं नाहीये, काहीच चांगलं नाहीये. असं वाटतं की देवाने डोळे झाकले का काय? असं वाटतं की स्वतःला संपवून टाकावं, कुठे तो देव लपलाय. म्हटलं होईल सगळं छान व्यवस्थित. आणि परत त्या मला एक 2-1 वर्षांनी भेटल्या. मी म्हटलं कशा आहात ताई आता? एकदम छान. परिस्थिती सुधारली, मुलगा नोकरीला लागला. प्रारब्धाचे सुख-दुःखाचे खेळ अनुभवाला येतच असतात हो. त्याच मला म्हणाल्या. आणि देव जो आहे ना, देव आहे, बघतोय. आता मुलांनी कमवलं बरं का. म्हणजे देवाचं आहेच, पण आता पहिलं नाव कोणाचं आहे तर मुलाचं आहे. मुलाचं कर्तृत्व आहे. आता देव असं काही बरं वाईट करतो का हो कुणाचं? अजिबात कुणाचं काही बरं वाईट करत नाही. पण माणूस नावाचा प्राणी हा असा आहे, की चांगले दिवस आले की मी केलं आणि वाईट दिवस आले की देवा असं का झालं? अगदी त्याचप्रमाणे या कथानकामध्ये हा जेव्हा शरीर व्याधीने त्रस्त झालेला आहे, तेव्हा तो म्हणतो की आता मरण देगा देवा, बहुत कष्ट झाले जीवा. आणि परत प्रारब्धाचे दुःखाचे भोग संपले आणि नंतर परत सुखाचे दिवस आले, तब्येत सुधारली आणि परत प्रपंच मांडला. आता प्रपंच मांडला म्हणजे काय व्हायला पाहिजे? एकाचे 2 झाले, 2चे 3 व्हायला पाहिजेत, 3चे 4 व्हायला पाहिजेत. हे सगळं प्रापंचिकांचं लक्षण आहे. कारण प्रवाह पतित असं त्याला म्हटलेलं आहे. प्रवाहाच्या विरुद्ध कोण पोहतात हो? तर जिवंत मासे प्रवाहाच्या विरुद्ध पोहतात. प्रवाहाबरोबर सगळे जण आपण प्रापंचिक आहोत. लग्न व्हायलाच पाहिजे, लग्न झालं की मुलं व्हायलाच पाहिजे. मग तर पूर्वी तर मुलं आणि मुली यांच्यातही भेद केला जायचा. 4-4 मुली होऊ द्यायच्या मुलासाठी म्हणून. आता तो भेद राहिलेला नाहीये. पण प्रपंचाचं स्वरूपच असं आहे की ती चौकट पूर्ण झाली पाहिजे. मग आता मूल होत नाही, मग काय करायचं? नवस साहस करायचे. नंतर अजून काय अघोरी विद्या त्यांनी केल्या आणि मुलं झाली. तर मुलं झाली तर 10-10, 12-12 मुलं पुढच्या पहिल्या काळामध्ये होत होती पूर्वीच्या काळी जी होती ती. आता एवढी मुलं झाली, आता ती मुलं लग्नाला आली, मुलींची लग्न करून दिली. आता ही परिस्थिती आजच्या काळात तुम्ही तपासून बघा. सगळं असंच आहे, काही नाहीये. आज मुलं नाही होत आहेत 10-10, 12-12, पण आज एकाच मुलाला 12 मुलांचा खर्च करावा लागतोय. नर्सरीच्या मुलाला ₹1,00,000 फी आहे. काय 12 मुलं होऊ देणार? म्हणजे दुःख आहेच की नाही? म्हणजे एकाच मुलासाठी तेवढ्या मुलांचा खर्च एका मुलासाठी करावा लागतोय. म्हणून कुठे जावं लागतंय आज? विदेशात जावं लागतंय. आता विदेशात म्हणजे पूर्वीच्या काळी लोकं एका गावावरून दुसऱ्या लांबच्या गावाला गेले ते त्याला विदेश असं म्हणत होते. आता काही कोकणातले पुणे मुंबईमध्ये स्थायिक झाले. विदर्भातले काही पुणे मुंबईमध्ये स्थायिक झाले. आता पुण्या मुंबईतले कुठेतरी विदेशात जातात, परदेशामध्ये लंडनला जातात, अमेरिकेला जातात. हे कशासाठी? पैशासाठी आपण असं म्हणू. ठीक आहे शिक्षण असतं, शिक्षणासाठी जातात. पण तरी मुख्य काय असतं? तर पैसा असतो. कशासाठी? तर हा प्रपंच चालण्यासाठी. आता प्रपंच चालण्यासाठी म्हणून विदेशामध्ये गेला, पैसा कमवणं आणि पैसा कमवून परत आता पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती होती, की एखादा कमावता घराबाहेर गेला, की तो परत पैसे कमवून
एक 7-8 महिन्यांनी, वर्षांनी घरी यायचा. आता घरी येणार म्हटल्यानंतर घरचे लोक वाट बघत राहायचे, की आता हे कधी येतील आणि त्यांनी आपल्यासाठी काय आणलेलं असेल. आता हा पूर्वीचा काळ बघा, कानातलं आहे, गळ्यातलं आहे, काही कपडे आहेत आणि आत्ताचा काळ बघा, काय असेल तर संदर्भ बदलले. कानातल्या गळ्यातल्या ऐवजी काय झालं, चॉकलेट्स आले, आयफोन आले. फोन घेतला, की मुलांनी थँक्स बाबांना नुसतं पटकन थँक्स म्हटलं आणि हा फोनमध्ये गुंग झाला. म्हणून म्हटलं, की फक्त काळ बदललाय, बाकी काहीच बदललेलं नाहीये. आपण जर आपल्या जीवनाशी हे सगळे प्रसंग पडताळून बघितले, तर लक्षात येतं, की समर्थ किती वास्तव बोलतायत जीवनाचं. आता परत जायचे दिवस आले, कारण जावं तर लागतंच. परत तो जायला निघाला आणि घरातले म्हणतात, "अहो लवकर परत या." बघा इथे मात्र या आयुष्याच्या टप्प्यावरती अतिशय दुःख झालेलं आहे. त्याला एकाकीपणा जाणवू लागला. तो अंतर्मुख झाला. ज्या आई-वडिलांनी कष्ट करून वाढवलं, त्यांना पत्नी, मुलांच्या पायी आपण विसरलो आणि सगळे सुखाचे सोबती आहेत. माझ्यावर खरं प्रेम कोणाचंच नाहीये. साठवलेले पैसे, मुलं सेव्हिंग्ज जी आहेत, ती काढून घेतात. आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा मार्ग दाखवतायत. उदाहरणासकट मी सांगते, 2 मुली, एक अमेरिकेत, दुसरी भारतामध्ये. भारतातल्या मुलीनी वडील गेल्यानंतर आईला सांभाळलं 5-6 वर्ष. तिच्या मनामध्ये असलं, की मीच का सांभाळू? म्हणून ती अमेरिकेत राहणाऱ्या बहिणीला असं म्हटली, की "तू आता आईला घेऊन जा." अमेरिकेतली मुलगी आली, ती आईला म्हणाली, की "आता तुला काय करायचंय घर आणि पैसा? तू माझ्याचकडे चल सगळं विकून." म्हणून आईला घेऊन ती अमेरिकेत गेली आणि तिथे गेल्यानंतर 5-6 वर्षांनी तिने आईला भारतात येऊन वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवलं. तर हे किती शोकांतिक आहे. अजून एकाने अनुभव सांगितला, की मी कमावत होतो तोपर्यंत बायको प्रेमाने वागत होती माझ्याशी. धंद्यात खूप मोठं नुकसान झालं. काही राहिलं नाही. मी परत धंदा करण्याचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही. त्यामुळे माझ्याकडे पैसा शिल्लक राहिला नाही. आता मुलगा कमावतो आहे, तर बायको मुलाकडे राहते, त्याला साथ देते आणि मला दोघांनी एकट्याने टाकलंय. आता मुलगी मुलगा जाऊ देत, पण इथे बायकोनी पण नवऱ्याला एकटं टाकलंय आणि मी इथे वृद्धाश्रमात राहतो. आता हे कोणाचे सांगाती आहेत? हे पैशाचे सांगाती आहेत. आणि वृद्धाश्रमांची वाढती संख्या हेच सांगतेय, की भयावह परिस्थिती दिवसेंदिवस जी आपण बघतोय, ती ही आहे. बघा त्याच्यामध्ये अजून विचार छान आहे, की 4 आश्रम आहेत आपल्या संस्कृतीमध्ये. एक ब्रह्मचर्य आश्रम आहे, गृहस्थ आश्रम आहे, वानप्रस्थाश्रम आहे आणि संन्यास आश्रम आहे. आता ब्रह्मचर्य आश्रमामध्येच गृहस्थाश्रमाचे वेध लागलेले असतात आणि गृहस्थाश्रम सुरू झाला, की आयुष्याच्या अंतापर्यंत तो संपतच नाही. आपल्याला वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम माहितीच नाहीये. आता मग मनामध्ये असा विचार येईल, की आम्ही कुठे आता वनात जायचा आणि कुठे आम्ही संन्यास घ्यायचा? बघा गृहस्थाश्रमामध्ये राहूनच जर विरक्त अंतःकरण वृत्तीने आपल्याला राहता आलं आणि असं राहायचं असेल, तर संत संगतीमध्ये, सद्ग्रंथांच्या संगतीमध्ये राहण्याशिवाय पर्याय नाही. कारण संत आपल्याला अलिप्त कसं राहायचं प्रपंचामध्ये हे शिकवतात. मुलं मुलांचा प्रपंच करतायत, पण मुलांच्या प्रपंचामध्ये राहून आपण लुडबुड न करता, न विचारला तरच सल्ला द्यायचा. असं अलिप्तपणे राहता आलं पाहिजे. अलिप्तपण मज दे रे राम, असं जेव्हा आपण उपासनेमध्ये रामरायाला प्रार्थना करतो, तेव्हा अलिप्तपण म्हणजे काय? आता मी पेन्शन मला मिळतं आहे. आता मी प्रपंचात मला मुलांच्या राहायचं आहे. गोडीनी, आवडीनी, प्रेमाने राहायचं आहे. विचारला तर सल्ला द्यायचा, नाहीतर हे माझे जे आहेत ते काय आहेत तर कर्मयोगे सकळ मिळाली. हा समर्थांचा सिद्धांत जो आहे तो लक्षात ठेवला. पण त्यांना सांगायची अजिबात जरुरी नाहीये, की तुम्ही कर्माने मला मिळालेले आहात, असं होईल, तसं होईल. काही आवश्यकता नाहीये. आपल्या अंतःकरणामध्ये आपण ह्या जर गोष्टी व्यवस्थित जपून ठेवल्या आणि मला वेळेवर त्या आठवल्या, तर अतिशय अलिप्तपणे आपल्याला प्रपंचामध्ये राहता येतं. माऊलींनी छान त्याची व्याख्या केलेली आहे. मी आणि माझी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्याशी जाणं निरंतर. मी आणि माझं हे सगळं विसरलंय. आता माझं इति कर्तव्यता संपूर्ण झालेली आहे.
माझ्या मुलांना वाढवलंय, नोकऱ्या त्यांना लागल्यात, नातवंड झालेली आहेत. काही असेल काम नेणं आणणं करण्याचं तर तेवढं करायचं. घरातली बारीक-सारीक कामं झेपत असतील तेवढी करायची आणि आपलं नामस्मरणामध्ये आपण रंगून आणि रमून राहायचं. ही जर कला जमली तर वृद्धाश्रमांची संख्या निम्म्याने कमी होईल. आणि म्हणून अशी अंतःकरणाची स्थिती सांभाळता आली पाहिजे. दोन्हीकडूनही जबाबदारी आहे बरं का ही, एकाकडून नाहीये. मुलांकडून पण आहे आणि जे ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडून पण आहे. पुढे समासामध्ये जो विषय आला की विदेशामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याला काय आलंय तर खूप संकट आली आहेत. आता पूर्वी प्लेग सारखे साथीचे आजार होत होते आपल्याला माहितीये. आता आपण 19-20 साली काय अनुभवला, करोना अनुभवला. आई-वडिलांना सुद्धा घरी आणायला तयार नसणारी मुलं आपल्याला बघायला मिळाली. ही जी परिस्थिती आहे ना, अत्यंत वास्तवदर्शन सांगणारी परिस्थिती आहे. परदेशामध्ये गेल्यानंतर जर अशी परिस्थिती निर्माण झाली, तर असं उदाहरण सुद्धा आहे, की तिकडे दुसरंच लग्न केलंय आणि समर्थांनी याच्यामध्ये तोच मुद्दा आपल्याला सांगितलाय. एक मुलगा स्कॉलर 10वी स्कॉलरशिपला आलेला, 12वीला स्कॉलरशिपला आलेला, अतिशय हुशार इंजिनियर झाला, नोकरी लागली. आई-वडिलांनी लग्न करून दिलं आणि त्याला परदेशात जायची संधी प्राप्त झाली. आता व्हिसा होत नव्हता पत्नीचा, म्हणून तो मुलगा म्हणाला, की "मी आधी जातो आणि मग तुला घेऊन जातो." आता सगळ्यांची मान्यता मिळाल्यानंतर तो मुलगा गेला परदेशामध्ये. 1 वर्ष झालं. वर्ष झाल्यानंतर तो एकदा दोनदा येऊन गेला. पण नंतर काही तो येईना. फोनवर फक्त पत्नीशी बोलत होता. आता पत्नीला शंका आली, की माझ्या व्हिसाचंही काम हे करत नाहीयेत, मला बोलवूनही घेत नाहीयेत आणि इकडे पण ते आता यायचं त्यांचं कमी झालंय. आणि तिने ठरवलं, तिने स्वतःहून ते सगळं काम करून घेतलं आणि ती गेली तेव्हा तिच्या लक्षात असं आलं, की त्यांनी दुसरं लग्न तिथे केलेलं आहे. बघा काही बदललेलं आहे का हो? काहीच तर बदललेलं नाहीये. म्हणून इथे जे प्रसंग समर्थ सांगतायत ना, त्यांनी आपण जरा काय व्हावं, थोडं खडबडून जागं व्हावं. आता पुढे समर्थ म्हणतात, मुलांना आठवण कधी येते? इस्टेटीच्या वेळेला. पूर्वी खूप इस्टेटी होत्या. आज तेवढ्या इस्टेटी नाहीयेत, पण जे काही सेव्हिंग्ज असतील, जे काही फ्लॅट घेतलेले असतील, आता मुलं जी परदेशात आहेत, विदेशात आहेत, ती म्हणतात, की आम्हाला काही तुमच्या पैशांची गरज नाहीये, कारण ते कमवतायत भरपूर. त्यापेक्षा तुम्हीच वृद्धाश्रमात राहा, तुम्हाला इकडे येऊन तर काही करमत नाहीये. तुम्ही वृद्धाश्रमात राहा आणि तुम्ही तुमचे पैसे भरा. लागले तर मला कळवा. अजून एक नवीन प्रकरण सध्या सुरू झालंय, लिव्ह इन रिलेशनशिपचं. आता काळाची गरज आहे म्हणून लग्न न करता, कारण मुलं परदेशात राहतात आणि एकटं-एकटं म्हातारा-म्हातारी राहतात. 55-60 वर्षाची स्त्री असते, 60-65 वर्षाचे पुरुष असतात, विचार जुळतात. एकमेकांना दोघं जण पाहिजेत. पण आता ह्याच्यामध्ये कधी विचार असा केला जातो का हो, की कोणीतरी परत मागे-पुढे जाणारच आहे. कारण आज सुखाचं जे वाटतं ते उद्या दुःखाचंच होणार आहे. आपण थोडं पुढे ते पोस्टपोन करतोय. पण परत त्याच्यातनं दुःख निर्माण होणारच आहे. बघा एवढे सगळे प्रसंग जे आहेत, मी अगदी थोडक्यात आपल्यासमोर इथे मांडले. आता आपण नाटकाचं रूपक घेतलं होतं. गंभीर असलेलं नाटक संपल्यानंतर थिएटर सगळं शांत होतं आणि त्या गंभीर वातावरणामध्ये सगळे नाट्यगृह सोडतात. सगळे म्हणजे जे प्रेक्षक असतात ते उठून आपला हा अनुभव आहे बघा. जर गंभीर नाटक असेल तर कोणी कुणाशी फारसं जास्त बोलत नाही. सगळे थिएटरच्या बाहेर पडल्यानंतर मग काय होतंय तर सगळ्यांची बोलणी सुरू होतात. अगदी त्याचप्रमाणे जीवनाचं हे वास्तव दर्शन वाचल्यानंतर आपणही गंभीर झालं पाहिजे. बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे, की मला प्रपंचातून बाहेर पडायचं आहे आणि भगवंताची भक्ती करायची आहे. कारण व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती यामध्ये चाललेलं आपलं संपूर्ण जीवन जे आहे, ते अशाश्वत आहे, ते अस्थिर आहे. तर इथे एक फरक आहे, तो असा आहे, की रंगमंचावरच्या नाटकाचा आणि जीवनातल्या नाटकाचा जो फरक आहे, तो सांगते. रंगमंचाचं नाटक जे असतं, ते लिहिलेलं त्या लेखकाने असतं
आणि जे संवाद त्या पात्रांच्या तोंडी असतात त्याच्यात त्यांना यत्किंचित सुद्धा बदल करता येत नाही. त्याचं त्यांना क्रियामाण स्वातंत्र्य नसतं. तो मनाने एखादा डायलॉग घुसडू शकत नाही. पण हे दुसरं जे प्रपंचाचं नाटक आहे, त्या नाटकात मात्र क्रियामाण स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असतं. काय असतं? तर स्वतःला प्रयत्नपूर्वक घडवण्याचं स्वातंत्र्य असतं. सत्संगत प्रयत्नपूर्वक सांभाळण्याचं स्वातंत्र्य असतं. आणि हे क्रियामाण स्वातंत्र्य वापरायचंही काय असतं तर स्वातंत्र्य असतं. आणि म्हणून या प्रपंचाचं स्वरूप जेव्हा संत समजावून सांगतात, तेव्हा ते समजावून घ्यायचंय आणि जाग होऊन अभ्यासाला, चिंतनाला लागायचंय. आपण सगळेजण साधकच आहोत. आपण लागतोच आहोत. पण अजून काय करायचं आहे तर अभ्यास करायचा आहे. साधना सुद्धा कशी करायची आहे तर ज्याला म्हणू की आपण साधकांनी साधना कशी करावी? सावध, साक्षेपी आणि दक्ष असं समर्थ म्हणतात. प्रत्येक क्षणाक्षणाला साधक सावध आहे, साक्षेपी आहे आणि दक्ष आहे. नाहीतर आज साधना केली, 2 दिवस जमलं नाही, आता बघू परवाच्या दिवशी असं नाही. दररोज रात्रंदिना युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस आमचं मन जे आहे आमच्याशी झगडतंय. तू विचार कर, की तुझं जीवन तुला कसं घडवायचं आहे. बघा तहानलेलं हरीण पाण्याच्या दिशेने धावत राहतं आणि जवळ आलं की त्याला कळतं की मृगजळ आहे, इथे पाणी नाहीच आहे. आणि पाण्याअभावी ते ऊर फुटून त्याचं प्राणोत्क्रमण तिथे होऊन जातं. अगदी त्याचप्रमाणे या संसारात सुख मिळेल म्हणून आयुष्यभर धडपड सुरू राहते आणि मग अंतिम क्षणी कळतं की प्रपंचात सुख नाही. अरे पण हेच तर आधी संत सांगत होते. तेव्हा तू ऐकलं नाहीस. आणि मग शेवटच्या क्षणी आठवून उपयोग काय? आणि म्हणून वेळेवरच काय व्हा तर जागे व्हा. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान निबोधत असं एक उपनिषद श्रुती आहे. उठा, जागे व्हा आणि काय करा तर ताबडतोब कामाला लागा. बघा संत सांगतायत, संसार मुळीच नासका पण तो विवेके करावा नेटका आणि नेटका करिता फिका होत जातसे. संत म्हणतच नाहीत की प्रपंच करू नका, प्रपंच करा. पण प्रपंचाचं स्वरूप हे मुळात कसं आहे तर नासक आहे. पण तो विवेकाने करा आणि त्याच्यामध्ये परमार्थ सुद्धा वाढवा. बघा सगळ्या प्रापंचिकांना प्रपंच सोपा वाटतो आणि परमार्थ अवघड वाटतो. आता तुम्ही म्हणाल आम्हाला नाही अवघड वाटत. आता परमार्थाची व्याख्या आपण काय करतो? जे आपले आता चातुर्मास सुरू आहे. कुळधर्म आहे, कुळाचार आहे. आपण जे काही प्रदक्षिणा घालतो, पोथी पारायण करतो. हा परमार्थ असतोच, काही प्रश्न नाही. पण जबाबदारीचा परमार्थ तो अवघड वाटतो. जो समर्थ आपल्या खांद्यावरती जबाबदारी जी टाकतायत, तो जबाबदारीचा परमार्थ अवघड वाटतो. मग काय होतं? मग जमेल तसा, होईल तसा आपण परमार्थ करतो. जसं मी म्हटलं तसं. कारण हा जबाबदारी म्हणजे अभ्यास करावा लागतो. ते समजावून घ्यावं लागतं. समजल्याप्रमाणे तसं आचरण करण्याची जबाबदारी आहे. म्हणून तो परमार्थ आपल्याला काय वाटतो तर अवघड वाटतो. बघा मंदाताई एक खूप छान विचार सांगतात. त्या म्हणतात की प्रपंचात सुख मिळेल असं आपल्याला वाटतं आणि परमार्थ अवघड वाटतो. पण प्रपंचात सुख मिळणं अशक्य आहे. पण अवघड वाटणारा परमार्थ प्रपंचात करणं शक्य आहे. मग आता अवघड सोपं आहे का अशक्य सोपं आहे? आता अशक्य कधीच सोपं होणार नाही. पण जे अवघड आहे ते कधीतरी सोपं होणार आहे. कारण पाण्यातून बाहेर पडण्याचा मार्ग जसा पाण्यातूनच असतो, त्याप्रमाणे प्रपंचात राहूनच परमार्थ साधता येतो. आणि जबाबदारी जी आहे ज्यानी त्यांनी काय करायची आहे तर स्वीकारायची आहे. संतांनी सांगितल्याप्रमाणे बघा संतांना काय आवडतं हो? सद्गुरूंना काय आवडतं? आपल्याला असं वाटतं की गुरुपौर्णिमेला त्यांना शाल, श्रीफळ, पाकीट आता ही शिष्याची कृतज्ञता भावे श्रीगुरूंप्रती की त्यांना गुरुपौर्णिमेला देणं. पण त्यांना काय आवडतं तर शिष्यानी जीवभाव श्रीगुरूंना दिला तर त्यांना ते जास्त आवडतं. आणि हा जीवभाव जर द्यायचा असेल तर हे विचार जे आहेत, आपलं जीवन जे आहे घडवणं. कारण जोपर्यंत जीव या जगामध्ये जिकिरीने जीवन जगतोय म्हणजे सुखदुःखात्मक जीवन जगतो आहे आणि हा जिकिरीचा भाग जर काढायचा असेल तर सन्निधची असावा विचार. संतांच्या सद्ग्रंथांचा सततचा अभ्यास
सततचं श्रवण, सततचं मनन आणि निदिध्यासन या 3 पायऱ्या अंतरंग साधनाच्या ज्या आहेत, हे अंतरंग साधन सातत्याने जर आपण करत राहिलो, तर आपलं अंतःकरण घडत राहतं आणि जुन्या घड्या ज्या आहेत, आपल्या जीवदशेतल्या, त्या मोडून टाकणं आणि नवीन घड्या साधनेच्या संत विचारांप्रमाणे घालून घेणं, याला साधना असं म्हणतात. मग आता जुन्या घड्या आणि नवीन घड्या. जुन्या घड्या आपण साडीच्या बघतो. आपल्या साड्या कपाटामध्ये ठेवलेल्या असतात. कधी तर साडीचा नंबर सुद्धा येत नाही साडी नेसण्याचा. आणि जेव्हा असं वाटतं की साडी नेसावी, तेव्हा त्या साडीला इतक्या घड्या पडलेल्या असतात, कितीही जरी इस्त्री फिरवली, तरी त्या घड्या निघत नाहीत. म्हणजे साध्या साडीच्या घड्या जर काही वर्ष ती साडी नेसली नाही, तर त्या घड्या निघत नाहीत. तर या अनंत जन्मांच्या ज्या चित्तावरती ज्या घड्या बसलेल्या आहेत, जुन्या संस्कारांच्या, त्या काढायच्या असतील, तर परत-परत श्रवण करावं लागतं. परत-परत ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो आणि संत वचनांप्रमाणे आपलं हे जीवन जे आहे, या जीवनाच्या घड्या, नवीन घड्या विचारांच्या घालून घ्याव्या लागतात. आणि म्हणून सातत्याने श्रवण, मनन आणि निदिध्यासन. बघा एक विवेक सिंधू ग्रंथामध्ये मुकुंदराजांनी खूप छान दृष्टांत दिलेला आहे. मुकुंदराज म्हणतात, "आपुलिया उगमाते, सांडून धावणे सरिते, म्हणून सदा पातिले ते अधःपतन. नदी उगवली स्थिरावती, तरी तेची समुद्र होती. अहो आधार उकान होती आणि का नदियांसी." बघा मुकुंदराज म्हणतात, की डोंगरावरती उगम पावणारी नदी, आपुलिया उगमाते, सांडून धावणे सरिते. ते डोंगरावरती उगम पावणारी नदी जेव्हा डोंगरावरून खाली येते, तेव्हा तिचं काय होतं? तर अधःपतन होतं. आणि आपण म्हणतो, की ती वरून खाली प्रवाहित झाली. आता जिथून ती वाहत जाते, तो प्रदेश सुद्धा ती नदी सुजलाम सुफलाम करते. अगदी निस्वार्थपणे. तिचा काही त्याच्यामध्ये स्वार्थ नसतो. उलट नदीमध्ये घाण करणारे कितीतरी आपल्यासारखे असतात. त्यांना पण ती बरोबर वाहून नेते सगळ्या गोष्टींना. प्रदूषित करणारे आपणच असतो. ते सगळं नदीच्या प्रवाहाबरोबर ती वाहून जातं आणि शेवटी नदी कोणाला मिळते? तर समुद्राला मिळते आणि जेव्हा ती समुद्राला मिळते, तेव्हा ती कृतार्थ होते. तर आता मुकुंदराज म्हणतात, की थोडा विचार करा. नदी जर डोंगरावरून खाली आलीच नसती, ती तिच्या मुखाशीच जर स्थिरावली असती, तर ती स्वतःच एक दिवस सागर झाली असती आणि अनेक नद्यांचा ती आधार झाली असती. तर विवेक सिंधू मधला हा दृष्टांत सांगितला. आता आपण आपल्यावरती येऊयात, म्हणजे जीवाकडे येऊयात. आपण सगळेजण जीवरूपाने जन्माला आलो. म्हणजे आपण व्यक्त झालो. म्हणजे आपलं मूळचं स्वरूप आपण सोडलं. म्हणजे पूर्णत्व सोडून आपण अपूर्णत्वाला प्राप्त झालो. म्हणजेच पतित झालो. म्हणजे आपल्या मूळच्या स्वरूपापासून आपण खाली आलो. मग आता खाली आल्यानंतर निष्काम कर्म ज्याप्रमाणे निस्वार्थपणे नदी सुजलाम सुफलाम करते सगळा प्रदेश, त्याप्रमाणे आपल्या वाट्याला आलेलं कर्म अतिशय निष्काम करावं. निष्काम उपासना करावी. आपलं जीवन परोपकारी बनवावं. न्यायनीती धर्माप्रमाणे ते असलं पाहिजे. नामसाधना केली पाहिजे. भक्ती भगवंताची केली पाहिजे आणि ह्या गोष्टींना जीवनात पर्याय नाही. कारण जन्म झाला म्हणजेच अधःपतन झालं हेच आधी मला कळलं पाहिजे. आणि अधःपतन झालंय तर मला परत माझ्या मूळच्या स्वरूपाची गाठ जर पडायची असेल तर संत संगत, सद्ग्रंथांचा काय आहे तर अभ्यास. मग असे समाज सोडून चालतील का हो? ते तर आम्हाला नुसतं तत्वज्ञान ऐकायचं आहे, तत्वज्ञान अभ्यासायचं आहे. पण असे समास वाचल्यानंतर आपल्याच जीवनाचा चित्रपट आपल्याला या समासांमधून बघायला मिळतो आणि असं वाटतं खरंच अरे हे असंच आपण आजीवन जगतो आहोत. मग यातून मला बाहेर पडता येईल का? आणि येईल का असा विचार आला, की आपण झडझडून का लागतो तर अभ्यासाला लागतो आणि भगवंताची ही व्यवस्था आहे, की तो तुम्हाला बरोबर संतांच्या संगतीमध्ये म्हणजे सत्संगतीमध्ये सत्संगत प्राप्त करून देतो. सद्गुरूंची प्राप्ती करवून देतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या भगवंताच्या सत्तेतल्या आहेत आणि त्या होत राहतात. याचा सुद्धा अनुभव घ्यावा लागतो. आणि म्हणून जीवनाचं जे आहे ते पुन्हा, पुन्हा, पुन्हा काय करायचं तर अवलोकन करत राहायचं आहे.
नदी ज्याप्रमाणे समुद्राला मिळाल्यानंतर कृतार्थ होते, त्याप्रमाणे जीवाने श्री गुरुरूपी सागरात किंवा भगवंताच्या भक्तिरूपी सागरात विलीन होऊन जायचं आहे. मग तुम्ही रामरूप म्हणा, कृष्णरूप म्हणा, ब्रह्मरूप म्हणा, आनंदरूप म्हणा, काही त्याला म्हणा. आणि म्हणून समर्थ आपल्याला समासाच्या शेवटी सांगतायत, की भगवत भजना वाचुनी सुके नाहे जन्मयोनी. जोपर्यंत भगवंताचं भजन आपण करत नाही आणि भजन करता करता त्या भगवंताशी तो उपासक एकरूप होत नाही, तोपर्यंत ही जी योनी आहे, ही मनुष्य योनी जी आहे, तोपर्यंत चुकत नाही. आणि चुकली नाही की परत पुनरपी जननम पुनरपी मरणम, परत आपल्याला शरीर घेऊन काय होतं, दुःखाचं कारण आपण सुरुवातीला तक्ता बघितला, जन्म दुःख मरणाचा जो आहे समास बघितला तेव्हा. ती जी परंपरा आहे, ती परंपरा तशीच सुरू राहते. आणि या सगळ्यातून जर आपल्याला सुटायचं असेल, तर सद्गुरूंना शरण जावं, भगवंताला शरण जावं, त्याचं भजन करावं आणि मला ह्यातून सोडव अशी कळकळीने, तळमळीने त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करावी. आणि अशी प्रार्थना केल्यानंतर आपलं जन्म-मरण नक्कीच चुकणार आहे. आणि असं आपल्या सगळ्यांचं जन्म-मरण सद्गुरूंच्या, भगवंताच्या कृपेने माझ्या सकट चुकू देत आणि हेची देही, हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, अशी प्रतीती माझ्या सकट आपणा सर्वांना येवो, ही प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.